Okay, in last lecture or in last video, we have seen the most safe speed and minimum speed and maximum speed of vehicle when it travel along the bank. Okay, तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण घ्या काल आपण काही फॉर्म्युले बघितले शोधायचे तर तेच फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायला सांगितलं की आता काय करायचं तुम्हाला लक्षात द्यायचं तर त्या फॉर्म्युल्यावर सुद्धा बघायचे प्रॉब्लेम्स. ओके, तर काय करा पेज नंबर 10 असेल तुमच्या नोट्समध्ये 11 असेल थोडंसं माझं पेज नंबर थोडंसं इकडे तिकडे झालेला आहे माझ्या नोट्स आहे तुमच्या नोट्स बरोबर बघायचं. प्रॉब्लेम्समध्ये बघा. ओके, पोलिटिकल पेट्रोलियमच्या वरचे प्रॉब्लेम्स ठीक आहे ना, म्हणजे पेज नंबर 10 असेल कदाचित तुमच्या याच्यात. ओके, तर बघा काय प्रॉब्लेम्समध्ये जे पहिला प्रॉब्लेम आहे. आता मी प्रॉब्लेम लिहित नाही पुन्हा. ओके, मागच्या वेळेस सांगितलं होतं तुमच्याकडे नोट्स सगळ्यांकडे आहे. तुम्ही नोट्स काय करायचं आपल्याकडे ठेवायची आहे. प्रॉब्लेम स्टार्ट. आज प्रॉब्लेम आपण बघायचा आहे बघायला. तर प्रॉब्लेमचं काय बघायचं आहे समजून घ्या. तर काय करायचं लॉग टेबल वगैरे तुम्ही सोबत ठेवा. ओके, तर मी पण आज लॉग टेबल आणला की नाही आणला हे मला माहिती नाही. ओके, तर बघा सगळ्यांनी लॉग टेबल सोबत ठेवायचं. तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की आता मी प्रॉब्लेम लिहिणार नाही कारण की प्रॉब्लेम लिहिलं ना तू मोडून जाते. ओके, तर मी डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करतो आणि लिहितो. ओके, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जे पहिलं प्रॉब्लेम आहे थोडं मोठं आहे ते थोडं बघा. ओके, बघा अ रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर 9.9 मीटर. बरं आहे, जी रेसिंग कार आहे किंवा रेसिंग ट्रॅक आहे बरं आहे, कार ज्या ट्रॅकवर जात आहे तो जो ट्रॅक आहे त्याची जी रेडियस आहे तो लक्षात द्यायचं. रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर लक्षात द्या पहिलं असेल. ओके, ही जी रेडियस आहे ती रेडियस किती आहे लक्षात द्या 9.9 मीटर. ओके, त्यानंतर बघा इज बँक ॲट tan इनवर्स ऑफ 0.5 बँक. बरं आहे ना. आता बँक केला म्हणजे काय केलाय बघा समजून घ्या. जो अँगल ऑफ बँकिंग आहे तो सांगितलं तुम्हाला tan इनवर्स ऑफ 0.5. ओके, म्हणजे थीटा इक्वल टू काय असेल tan इनवर्स ऑफ 0.5. हा tan इनवर्स इकडे घेऊन चला म्हणजे tan थीटा इक्वल टू असेल 0.5. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ट्रॅक अँड टायर्स ऑफ व्हेइकल 0.2. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे पहा यूएस कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तो किती आहे 0.2. ओके, डिटरमाइन द स्पीड लिमिट विथ 10% मार्जिन. राईट, आता समजून घ्या पहिले. आता काय एका सेंटेन्समध्ये काय करायचं तुम्हाला कमीत कमी 4 व्हॅल्यूज काढायचे. स्पीड लिमिट म्हणजे ऐकून घ्या तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज काढायचे म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी इथं दोन्ही फाइंड आउट करायचेच आहे. पण सोबत विथ स्पीड लिमिट 10% मार्जिन म्हणजे मिनिमम स्पीडपेक्षा 10% जास्त असतं तरी चालते, मॅक्सिमम स्पीडपेक्षा 10% कमी असतं तरी चालते असं कंडिशन. बरं आहे, म्हणजे लिमिट कमी जास्त म्हणजे कोण गेलं लक्षात आहे 10% मिनिमम स्पीडपेक्षा 10% जास्त आणि मॅक्सिमम स्पीडपेक्षा 10% कमी. ओके, तर पहा लक्षात आहे म्हणून त्याला 10% मार्जिन सांगितली आहे. तर बघा आता आपल्याला काय करावं लागेल. ओके, त्यानंतर बघा तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला काय करायचं आर थीटा आणि टॅन थीटा यूएस आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोण लक्षात आहे की मिनिमम. पहिल्यांदा आपण मिनिमम फाइंड आउट करतो. ओके, तर बघा मिनिमम वेलोसिटी इज गिवन बाय चला बोला v मिनिमम काय फॉर्म्युला आहे मिनिमम वेलोसिटीचा स्क्वेअर रूट ऑफ rg आहे. तर आहे ना चला बोला आतमध्ये tan थीटा माइनस म्यू एस आहे की प्लस म्यू एस आहे ते सांगतो. राइट,
काय असेल तर बघा tan थीटा बरोबर पुन्हा कोण घ्या मायनस us अपॉन 1 प्लस us असेल tan ठीक आहे म्हणजे काय लक्षात आहे मिनिमम वेलोसिटी कोण घ्या लक्षात आहे की याचा अर्थ मिनिमम वेलोसिटी ओके आता बघा v मिनिमम व्हॅल्यूज पुट करा स्क्वेअर रूट म्हणजे ऑप्टिमल काम पडलंच मेक इट पॉसिबल बरोबर काय आपली असली पाहिजे r बघा r किती आहे 9.9 बरोबर जी सांगितलेलं नाही आहे तुम्हाला असं एक प्रॉब्लेम सांगितलं आहे तर जी यूज करायचा आपल्याला नाही आहे ओके जनरली काय करायचं तर मागच्या वर्षीपर्यंत जो की सिलेबस होता त्या सिलेबसनुसार जी ची व्हॅल्यू आपण 9.8 यूज करू जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर बट इट इज अप्रॉक्सिमेटली काय असतं बोलूया 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर तर जी ची व्हॅल्यू काय करायची तर नवीन पासून तुमचं 10 मध्ये यूज करायचं ओके 10 इनटू आता बघा tan थीटा आपण ऑलरेडी तयार केला आहे 0.5 मायनस us बघा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ सॅटिस्फॅक्शन 0.2 अपॉन 1 प्लस ओके us बघा ते 0.2 राइट इनटू tan थीटा किती आहे 0.5 ठीक आहे कॅल्क्युलेशन थोडीशी बरोबर करायची कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही काय करता गडबड होऊन लागतात मग सगळ्यांना सगळं तर बघा काय होते v minimum square root of okay 9.9 multiplied by 10 म्हणजे 10 to the power 1 आहे इकडे शिफ्ट करा हा म्हणजे 99 इनटू आता बघा 0.5 minus 0.2 becomes 0.5 म्हणून 0.2 करा 1 प्लस ठीक आहे काय होईल पहा 1 प्लस 0.2 into 0.5 म्हणजे पहा बाकीचे थोडी मारा 2 गुणिले 5 into 10 येऊन टाका पण पहा डेसिमल पॉइंट आहे जे एक डिजिट नंतर आहे जे एक डिजिट नंतर आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागेल म्हणजे 0.10 म्हणजेच पहा काय झालं समजून घ्या 99 मल्टिप्लाइड बाय 0.3 अपॉन काय असेल पहा 1 प्लस 0.1 सॉरी 0.1 चे दोघांची करायची ऍडिशन म्हणजेच काय होणार म्हणजे 1.1 म्हणजेच काय होणार 1.1 ओके तर आता मला थोडंसं समजून घ्या बरं आहे शक्य होईपर्यंत आपल्याला लॉग ठेवून उचलायचा नाहीये हे पहिले क्लिअर करून घेतो शक्य होईपर्यंत एकदा का समजून घ्या आपलं गुणच नाही ऍडजस्टमेंट गुणच नाही त्या केसमध्ये ओके आता बघा 0.3 एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे तुम्ही याला असं म्हणू शकता 99.3 अपॉन 11 कारण की एक डिजिट नंतर आहे ते सरळ डेसिमल पॉइंट काढून टाका ओके 11 into 9 so square root of किती होणार 27 so v minimum तुमच्याकडे कोणत्या लक्षात आहे काय लॉग टेबल आहे स्क्वेअर रूट ऑफ 27 त्या लॉग टेबल मध्ये बघा ओके स्क्वेअर रूट ऑफ 27 लॉग टेबल मध्ये बघा लॉग टेबल मध्ये काय करायचं स्क्वेअर रूट या पेजवर यायचं स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 नाही कारण की पहा हा 2 डिजिट सॉरी हा 2 डिजिट आहे म्हणजे 27 हा 10 पेक्षा जास्त आहे म्हणून काय करायचं म्हणून घ्या स्क्वेअर रूट ऑफ 10 to 99 मध्ये या ओके त्यामध्ये काय करा 27 मध्ये 0 बघा डायरेक्ट 27 मध्ये बोलून घ्या 27 आहे ना 27 नंतर 20 नाही तर 27 नंतर 0 बघा पुन्हा 5.196 कारण की मीन डिफरन्स मध्ये 0 आहेच नाही म्हणजे तिकडे बघायचं कामच नाही आहे तर 27 मध्ये 0 बघा आणि v मिनिमम आहे म्हणजे मिनिमम वेलोसिटी काय असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर बघा ना हे थोडंसं बरोबर बघायचं ठीक आहे आता बघा v मिनिमम आपण कसं तयार केला समजून घ्या पहिले आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे r tan θ - vs अपॉन 1 + vs tan θ राइट r किती 9.9 जी ची व्हॅल्यू आपण काय करायची 10 ची ऍक्च्युअली 9.8 आधी पण अप्रॉक्सिमेटली काय करायचं तर आपण 10 ओके tan θ बघा 0.5 जेव्हा आपण तयार केला होता vs किती आहे म्हणजे 0.2 की आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे ओके 1 प्लस 0.2 into 0.5 ओके नेक्स्ट पॉइंट 99 0.3 0.5 minus 0.2 it becomes 0.3 1 plus 0.2 into 0.5 that is 0.1 1 plus 1.1 बराबर ना 1 plus 0.1 it becomes 1.1 0.3 एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे डेसिमल पॉइंट काय होते 3/11 9 ला 99 9 into 3 दिस 27 म्हणजेच पॉवर असतो इकडे v मिनिमम जे असेल 5.196 ओके आता हा v मिनिमम आहे म्हणजे ही झाली मिनिमम वेलोसिटी ओके आता मला लक्षात आहे आपण काय लिहितो मिनिमम वेलोसिटी इज okay minimum velocity of vehicle is
5.196 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पण आता आपल्याला काय म्हटलंय समजून घ्या पहिल्यांदा. पहा पुन्हा काय म्हटलंय प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय डिटरमाइन द स्पीड लिमिट विथ 10% मार्जिन. बरोबर ना. काय असेल फॉर्म्युला लक्षात आहे इकडे 10% मार्जिन असलं म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं तर आपली मिनिमम स्पीड हा सगळ्यात कमी स्पीड झाला. याच्यापेक्षा 10% मार्जिन म्हणजे कोण घ्या याच्यापेक्षा मिनिमम पेक्षा थोडासा 10% जास्त. ओके म्हणजेच पाहा लक्षात आहे इकडे अलाउड मिनिमम स्पीड is 10% more than this. म्हणजे याच्यापेक्षा काय असला पाहिजे 10% जास्त असला पाहिजे. मग मला एक सांगा 10% तर जास्त असला पाहिजे तर कसा काढायचा चला मला कसा फाइंड आउट करायचा म्हणजे पहा लक्षात आहे की व्ही मिनिमम ठीक आहे व्ही आला तो अलाउड इथे आहे 10%. चला मला 10% जास्त पाहिजे म्हणजे किती असं सांगा कसा फाइंड आउट करा 10% जास्त असला पाहिजे राईट. म्हणजे पहा एक स्पीड आपण कन्सिडर करू 100 आहे त्याच्यापेक्षा 10% जास्त म्हणजे किती झाले 110. बरं आहे ना. समजून घ्या तुम्हाला आता पुढं काय होते पाहते पद्धत झाली आहे ती तिथे स्पोर्टचे मार्क्स भेटतात. बरं आहे. आता काय होते म्हणून की जनरली एखादा मुलगा अतिशय हुशार राहतो. आता अतिशय हुशार म्हणजे कसा त्याला इकडे 99% असतात. बोर्डच्या 10वीचं जनरली असं होते बोर्डमध्ये 99% आणि मग काय होते मला तो एवढा हुशार असतो की बोर्डमध्ये त्याला 99% आणि स्पोर्टमध्ये तो डिव्हिजन लेवलला किंवा सॉरी स्टेट लेवलला खेळलेला असतो. आता ॲक्च्युली मला माहीत नाही की तो डिव्हिजनला पाहिजे की स्टेटला पाहिजे हे मला माहीत नाही आहे की मार्क भेटायसाठी काय काय नियम आहेत म्हणजे कुठं खेळला पाहिजे. मला ते स्टेट लेवलवर म्हणतो. आता स्टेट एवढा मुलगा हुशार आहे अभ्यास एवढा चांगला करतो आणि स्टेट लेवलला म्हणजे कोण घ्या की तो ऑलराऊंडर मुलगा ऑलराऊंडर आहे मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे मल्टीटास्किंग पर्सन आहे. आणि मल्टीटास्किंग पर्सन असल्यामुळे कोण घ्यायला काय होते की त्याला चांगले मार्क भेटून जातात. मग ते स्पोर्टचे जे 8% 5% जे आहे 99 प्लस समजा 5% पकडा म्हणजे ते होते 104%. बरं आहे. आता मला लक्षात आहे याला काय होते त्याचे जे पर्सेंटेज ॲक्च्युली किती पर्सेंट आहे त्याला 100 सॉरी ॲक्च्युली मॅक्सिमम पर्सेंटेज त्याला किती भेटू शकते 100 पण त्याला किती भेटले 104% म्हणजे मे बी पॉसिबल. तर हे अशा केसेस महाराष्ट्रातून राहिल्या आहेत. ओके आणि हे बरोबर नाही आहे मला तरी असं वाटते. ठीक आहे ना. ते माझा विषय नाही आहे विषय तुमचा आहे. ओके म्हणजे मला लक्षात आहे का त्याला काय आलं 100 पेक्षा त्याला किती भेटले ते पर्सेंट जास्त 4%. जेव्हा आपण बघू त्याला इंक्रीज किती झालं 100 पेक्षा किती इंक्रीज झाले 4. सो दॅट्स व्ही राईट हिअर 104. ओके तर इथे किती इंक्रीज करायचं आपल्याला 100 मध्ये 10% म्हणजे 10% मोर दॅन दिस 10% जास्त करायचं आहे. म्हणजेच काय म्हणजे 100 पैकी तुम्हाला त्याला किती द्यावं लागेल 110. 100 पैकी द्यावं लागेल त्याला 110. मार्क किती भेटले समजून घ्या मार्कांची गोष्ट बघू आपण मग ठीक आहे ना. 100 पैकी द्यावं लागेल 110 पण ॲक्च्युली पेपर किती मार्काचा आहे राईट ते पाहावं लागेल. पेपर 200चा होता मग त्याला किती पर्सेंट भेटले पाहिजे 110% म्हणजे 80 जास्तच भेटत विशेष नाही बरं ना. मग ते कसं कॅल्क्युलेट करतो आपण 80 पैकी पेपर कोण गेला असेल त्याला मार्क किती पाहिजे 110 म्हणजे पैकी 100 पैकी बरं आहे. म्हणजे 110% त्याचे मार्क्स झाले किती पैकी 100 पैकी त्याला कशाला मल्टिप्लाय करू आपण 80 का 80 ना कारण की पेपर किती मार्काचा आहे 80चा. मग आपण त्याला कॅल्क्युलेट करू म्हणजे हा 0 या 0 कॅन्सल हा 0 कॅन्सल म्हणजे जेव्हा त्याला 80 पैकी बघा जेव्हा त्याला 80 पैकी 88 मार्क भेटत असेल तेव्हा त्याला कन्सिडर करू आपण किती पर्सेंट 110% मार्क. किती पर्सेंट 110% म्हणजे तुम्हाला 80 पैकी त्याला मार्क किती लागेल 88. मग आता आपल्याला असंच कॅल्क्युलेट करायचं आहे ते पण असंच कॅल्क्युलेट करावं लागेल. आपल्याला 100 पैकी कोणत्या लक्षात आहे स्पीड ठेवायचा 110 किलोमीटर बरोबर म्हणून घ्या. व्ही मिनिमम सॉरी मी युनिट किती दिली याला मीटर पर सेकंद करायचं थोडासा प्रॉब्लेम ओके. तर बघा आपल्याला काय म्हणजे 100 पैकी 110
ओके. आता 100 पैकी 110 म्हणजे तुमच्या लक्षात आहे का कोणासाठी 80 साठी 80 मार्काचा तिथं बघा 100 पैकी 110 पाहिजे पण स्पीड किती आहे 5.196 त्याला मीटर पर सेकंड करतात सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर मीटर होतो. ओके 5.196 म्हणजे लक्षात आहे काय करतो 5.196 मल्टिप्लाइड बाय 110 अपॉन केस 100 गेट कॅन्सल म्हणजे 5.196 11 बाय किती असेल 10. आता या 11 बाय 10 ला कसं करायचं बघा याला कसं ऍडजस्ट करायचं समजून घ्या 5.196 into किती असेल 1.1 याला राईट 11 डिवाइडेड बाय 10. आता काय करा पहा सिंपली त्याला 11 ने मल्टिप्लाय करून टाका काही लॉग टेबल वगैरे घेऊ नका नंतर फोन करा त्या लॉग टेबलचं सिंपली 11 ने मल्टिप्लाय करा 11 into 6 किती असेल 66 11 into 9 99 99 plus 6 105 105 किती असेल 5 कॅरी 10 11 into 1 11 11 plus 10 किती असेल 21 11 गुणिले 5 किती होतील 55 55 2 किती होतील बघून घ्या 57 57. आता बघा काय करायचं आपल्याला आता आपल्याला लिहा लागेल यामध्ये काय डेसिमल पॉईंट कसं बघायचं म्हणून घे 1 2 3 आणि 1 झाले 4 1 2 3 आणि 4 राईट म्हणजे स्पीड किती असेल 5.715. काय करायचं 4 डिजिट पर्यंत आपल्याला आन्सर पाहिजे 5वा डिजिट बघायचा 5वा डिजिट काय 6 आहे 5 पेक्षा जास्त आहे सो दॅट्स व्हाय त्याच्या अगोदरचा डिजिट काय करून टाकायचा 1 न वाढवून द्यायचा 5वा डिजिट स्किप करून टाकायचा. ओके तर हा झाला व्ही मिनिमम हा असला आपला अलाउड. ओके मीटर पर सेकंड. ओके हा झाला आपला व्ही मिनिमम बरोबर ना. तर बरोबर बघा कारण की मिनिमम व्हेलॉसिटी काय आपल्याला कोण लक्षात आहे मिनिमम व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली पण त्याच्या 10% जास्त पाहिजे म्हणून आपण दिलं 110 आणि 110 अपॉन 100 त्याला कशाने मल्टिप्लाय केला आपण 5.196 बरोबर ना. तर ते आन्सर आला आहे 5.716 मीटर पर सेकंड. दिस इज द अलाउड स्पीड लिमिट 10% पाहिजे. ओके 10% पाहिजे. ओके आता पहा याला काय करायचं तुम्ही रजिस्टर मध्ये लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला फोटो पाठवतो तो विषय ठीक आहे. आता बघा प्रॉब्लेम संपेल नाहीये प्रॉब्लेमला सुरुवात झाली आहे समजून घ्या. प्रॉब्लेम मध्ये हा एक पार्ट झाला व्ही मिनिममचा आता जाऊया आपल्याला मॅक्सिमम कळेल. ओके म्हणजे हा सेकंड पार्ट मी इथे लिहितो ठीक आहे. प्रॉब्लेमचा व्हॅल्यूज असतो सेकंड काय असेल व्ही मॅक्सिमम. ओके सो मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज गिवन बाय maximum velocity is given by Vmax काय फॉर्म्युला बघा स्क्वेअर रूट ऑफ rg बरोबर काय असेल बघून घ्या tan थीटा प्लस ds अपॉन 1 मायनस ds इनटू काय असेल tan. ओके तर बघा तो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघून घ्या मॅक्सिमम मध्ये काय असते न्यूमरेटर मध्ये प्लस डिनॉमिनेटर मध्ये मायनस. आता बघा काय होईल r तर आपला r ची व्हॅल्यू आहे 9.9 g किती आहे 10 मग असा कसं tan थीटा तर आपला tan थीटा किती आहे 0.5 बरोबर प्लस ds किती आहे 0.2 अपॉन 1 मायनस तर आपला ds किती आहे 0.2 इनटू tan थीटा किती आहे 0.5 ठीक है ना. हा ब्रॅकेट इथे क्लोज केला आहे हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट इथे क्लोज केला. आता आपल्याला सॉल्व करावं लागेल 0.5 प्लस 0.2 होऊन मी तर ऍडजस्टमेंट करतो बघा 99 कमी जाईल 0.5 प्लस 0.2 0.7 इथे बघा काय असेल मायनस पुन्हा बघा 0.2 0.5 0.10 नेक्स्ट पहा आता पुढे काय होईल बघा 99 into 0.7 अपॉन तर तुम्हाला काय माहिती आहे 1 मायनस 0.1 0 त्याला लावते तिकडे 1 मायनस किती असेल बघा 1.0 मायनस 0.1 हे मायनस 1 मायनस 0 इट बिकम्स 0.9. आता पुन्हा बघा काय झालं
99 तर आहेच आपल्याकडे इंटू इथे एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, इथे एक डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे 7/9 9 11 चा किती असेल 99 स्क्वेअर रूट ऑफ किती असेल बघा 77. आता बघा v max आहे ना, तर काय करावं लागेल बघून घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 77 तुम्हाला ऑप्टिमम मध्ये बघावं लागेल. ऑप्टिमम तुमच्याकडे आहेच. तर पुन्हा काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ 10 to 99 यामध्ये बघायचं. स्क्वेअर रूट ऑफ 10 to 29 मध्ये बघा काय होऊन जाईल. बरोबर, स्क्वेअर रूट ऑफ 27 स्क्वेअर रूट ऑफ 27 मध्ये 0 बघा 8.775 मीटर पर सेकंड. बरोबर, आता बघा 8.775 मीटर पर सेकंड ही जरी तुमची मॅक्सिमम वेलोसिटी बघा. सो मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ व्हेइकल इज बघा मॅक्सिमम वेलोसिटी किती असेल पटकन सांगा 8.775 मीटर पर सेकंड. आता काय करायचं आपल्याला, पण 10% मार्जिन अलाउड स्पीड फाइंड आउट करायचं आहे. 10% मार्जिन जर आपल्याला अलाउड स्पीड फाइंड आउट करायचं असेल तर बघा अलाउड मॅक्सिमम स्पीड इज 10% लेस दॅन दिस. 10% काय असेल लेस दॅन दिस. तर ना मी लिहितो v max. आता थोडंसं मोठं मागच्या वेळेस काय होतं की आपण काय केलं, थोडंसं मिनिमम पेक्षा थोडासा काय ठेवला आपण जास्त ठेवला. आता काय करायचं आपल्याला लक्ष द्यायचं, आपल्याला मॅक्सिमम पेक्षा थोडा कमी ठेवायचा. पण किती कमी ठेवायचं 10%. बरोबर, मग 10% लक्ष द्यायचं कारण की तेवढी स्पीड लिमिट ठेवाच लागते. कारण की एक्झॅक्टली पहा काय होते 10% वगैरे स्पीड लिमिट ठेवतो आपण. कारण की एक्झॅक्टली काय होते पहा, जर मी तुम्हाला Vmax 8.775 म्हणून सांगितलं बरोबर, तर मे बी पॉसिबल आपली गाडी 8.775 मीटर पर सेकंड या स्पीडने जाते. कारण की आपल्याकडे मीटर आहे, पण आपण 8 आणि 9च्या मध्ये काटा कुठे आहे हे माहिती आपल्याला, ते मीटर राखून लागतं बरं आहे ना. आणि एक्झॅक्टली एवढं चालवत नाही आपण बरं आहे. मग बोर्डवर जर समजा 8.775 रस्त्याने चालू आहे, पण बोर्डवर जर लिहिला 8.775 वर स्पीड ठेवा, तर तुमचं तेवढं राहत नाही. ते आपल्याला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. ओके, मी गाडी चालवतो, तुम्ही चालवता, तो 9 वगैरे होत राहतो बरं आहे. मग काय होते तुमचा स्पीड थोडा जास्त होतो. जास्त म्हणजे एकदम नाही होत काय, म्हणजे 8.775 सांगत तर 15-16 नाही होत मीटर पर सेकंड. ओके, थोडा होऊन जातो. मग त्यासाठी काय केलं जाते, जो स्पीड लिमिट आहे ते 10% किंवा 15% किंवा 20% पहिलेच कमी सांगितलं जाते. म्हणजे 8.775 आहे ना, तर काय केलं जाते 7 पॉईंट समथिंग सांगून दिलं जाते. म्हणजे तुम्ही काय करता मग 8 ठेवता बरं आहे. मग 8चा स्पीड जरी असेल तर तुमची गाडी 8.775 म्हणजे जात नाही, त्यामुळे तुमची गाडी बरोबर ट्रॅव्हल बरं आहे, किंवा तुम्ही पाहत आहे बरोबर ट्रॅव्हल्स करते, म्हणून 10% लिमिट ठेवाच लागतो. ओके, आता मागच्या वेळेस 10% काय होते जास्त होते, म्हणून आपण 110 पकडले होते. आता काय 10% कमी आहे, म्हणजे आपल्याला 100 मधून 10 कमी करावं लागेल. 100 मधून 10 कमी म्हणजे किती 90. ओके, तर बघा काय होते 90/100 मल्टिप्लाइड बाय कोणाचे 8.775. ओके, बघा हा याच्यासोबत कॅन्सल होऊन जाईल राईट. कोण शिल्लक आहे 9/10 × 8.775 हा होतो 0.9 × 8.775. आता एक काम करा 0.9 ला त्या 9 ने मल्टिप्लाय करून टाका, डेसिमल पॉइंटचं नंतर होतो. ओके, 9 × 5 = 45 कॅरी 9 7 जा. चला बोला 63 + 4 किती असेल 67. 63 9 × 7 63 63 + 6 69 9 × 8 72 72 + 6 78 yes 78 बघा ना. आता डेसिमल पॉइंट 1 2 3 4 1 2 3 4 पुन्हा बघा काय करायचं 1 2 3 4 पाचवा तुम्ही लिहिला तर 5 आहे. 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आपण काय करतो अगोदरला 1 काढून देतो. 7.89 किती असेल 1 पाचवा डिजिट काढून देतो. हा झाला आपला Vmax अलाउड. म्हणजे आता काय होऊन घ्या, जो काही बोर्ड असेल रस्त्यावर लागलेला त्या बोर्डमध्ये हा स्पीड नसेल 8.775 चा, जर तुमचा स्पीड असेल 7.898 मीटर पर सेकंड एवढा स्पीड ठेवा. म्हणजे पहा सिग्नल लागलेले असतात गाडीवाल्यांचे 20 चा स्पीड ठेवा 40 चा स्पीड ठेवा बघा ना. तुम्ही कधी घाटात गेले असेल तर पहा तिथे असे स्पीड लागलेले असतात. मग 7.898 मीटर पर सेकंड हा जर स्पीड ठेवायचा असेल तर हा स्पीड तुम्हाला बोर्डवर दिसेल. कारण की त्यांना पण माहिती आहे
या मॅक्सिमम स्पीड पेक्षा जर जास्त स्पीड जर गाडी गेली तर गाडी काय होऊ शकते स्लिप, आणि आपण ते 8.775 ला चालवणार नाही, आपला थोडा जास्त होऊ शकते. म्हणून काय करतात, तो स्पीड जो आहे अलाउड स्पीड म्हणजे 10% कमी 20% कमी हा बोर्डवर दाखवला जातो. बोर्डवर दाखवल्यानंतर काय होईल बघून घ्या, 7.898 आहे तुमचा स्पीड, मे बी 8 पण झाला 8.5 पण झाला तरी चालून जाईल, कारण की मॅक्सिमम स्पीड किती आहे 8.775. तर आहे ना गाडी आपली स्लिप होणार नाही. सो दॅट्स वाय हा एवढा मार्जिन ठेवला जातो. तर आहे ना त्याचे बरोबर आहे, याला आपण लिहून घ्यायचं. नेक्स्ट ओके, काय करायचं, जेवढे प्रॉब्लेम मी घेत आहे एवढेच पेपरले करून जायचं बोर्ड, याच्यापेक्षा बाहेर प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आजपर्यंत आलेलं नाही आहे, नेहमी पॉसिबल तुमच्या वेळेस पण येणार. ठीक आहे ना, बिंदास राहायचं. फक्त मी सांगतो तेवढे मार घरासारखं 50-100 प्रॉब्लेम घरी जाऊन करत बसायचं नाही. मी जेवढे घेईन तेवढेच बस संपवायचे. ओके, नेक्स्ट सेकंड बघायचं पेज नंबर 10 वर समजा काय होता है, पार्ट ऑफ रेसिंग ट्रैक इज टू बी डिजाइन फॉर अ कर्वेचर ऑफ 72 मीटर. राइट, रेसिंग ट्रॅकचा जो पार्ट आहे बरं आहे ना, तो जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे, कर्वेचरची जी रेडियस असेल ती काय म्हणजे 72 मीटर. ओके, म्हणजे पार्ट असणार आर इक्वल टू असेल 72 मीटर. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेइकल्स टू ड्राइव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. आता स्पीड पहा कशामध्ये दिलेलं आहे 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे मला लक्षात आहे की त्यांना काय म्हटलं आहे की वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेइकल्स टू ड्राइव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे आम्ही याच्यापेक्षा जास्त स्पीड सांगितलेला नाही आहे, म्हणजे कशासाठी व्हेइकल्सला जायसाठी. म्हणजे मला लक्षात आहे की जो स्पीड आपल्याला दिलेला आहे तो दिलेला आहे कोण घ्या काय असेल 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे 216 किलोमीटर पर आवर. पण जे स्पीडचं जे युनिट आहे ते आपलं आहे मीटर पर सेकंद. हे काय आपलं मीटर पर सेकंद. म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण किलोमीटर पर आवर हा एसआय युनिट नाही आहे. सो 216 इंटू किती असेल 5/80. हा किती असेल 5/80. ओके, तर बघा काय करायचं, हे होईल मीटर पर सेकंद मध्ये. आता हे कन्वर्शन फॅक्टर वगैरे आपण आपल्याला बघितलेलं आहे. आता याला भाग घेऊन द्या 18 1 18 3 शिल्लक आहे 18 12 गुणिले 5 किती असेल 60. राइट, हा 60 मीटर पर सेकंड हा स्पीड. ओके, नेक्स्ट पार्ट, विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. म्हणजे किती अँगलला रोडला काय करावं लागेल टिल्ट करावं लागेल. टिल्ट म्हणजे सरळ सरळ अँगल ऑफ बँकिंग, म्हणजे अँगल किती ठेवावं लागेल, म्हणजे त्याला वर किती सरकवावं लागेल. म्हणजे बाजूला जाईल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे थीटा. ओके, आता बघा काय म्हटलं, बाय व्हॉट हाइट will the outer edge with respect to inner edge. पहा लक्षात आहे का, by what height will its outer edge be with respect to inner edge if the track is 10 meter wide. म्हणजे कंडिशन काय आहे, पहा ट्रॅक किती आहे 10 मीटर बरोबर आहे ना. तर पहा लक्षात आहे का आता अँगल ऑफ बँकिंग आहे काल बघितलं आपण. तर ही हाईट किती असेल म्हणजे किती हाईट मध्ये त्याला वर केलं जाईल. आपल्याला काय करायचा हा एच फाइंड आउट करायचा आहे. ही जी हाईट आहे ती हाईट फाइंड आउट करायची आहे. लेंथ किती सांगितलं बघा 10 मीटर. 10 मीटर सांगितलं ना, सॉरी 10 मीटर वाईड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे एच फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला दोन फाइंड आउट करायचे आहे बघा. एक करायचा आहे थीटा, थीटा म्हणजे पुन्हा अँगल ऑफ बँकिंग राईट. आणि त्याच्यानंतर पुन्हा बघा कोण कॅल्क्युलेट करायचा आहे एच. एच म्हणजे कोण असेल हाईट बरोबर ना. तर बघा थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. थीटा जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर पहा लक्षात आहे अँगल ऑफ बँकिंग इज गिवन बाय काय फॉर्म्युला तुला बघा. अँगल ऑफ बँकिंग इज गिवन बाय काय फॉर्म्युला आहे बघा tan थीटा इक्वल टू कोण असेल कोण घ्या b स्क्वेअर अपॉन rg. किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता थीटा इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ ओके b स्क्वेअर अपॉन rg. आपण काय करू हा tan शेवटी घेऊ त्याची गडबड नाही म्हणजे सॉल्व्ह करू. ओके, तर बघा tan थीटा
बोला स्पीड किती आहे 60 मीटर पर सेकंड. बरेचसे लोक काय करतात पाहून घ्या. तर आहे ना स्पीड हा 200 क्रॉस करू देते कारण की किलो पण हा स्पीड चालणार नाही कारण की हा किलोमीटर पर आवर आहे. आपल्याला माहिती आहे सगळे काय असले पाहिजे एसआय ओके किंवा सगळे काय असले पाहिजे सीजीएसयू ओके. आर किती आहे बघा 70 जी किती ठेवायला तर 10 मी तुम्हाला सांगितलं कारण की अप्रॉक्सिमेटली काय ठेवा 10 असतं ओके. आता बघा काय म्हणजे पुढं बघा 60 चा स्क्वेअर याला येतो 60 × 60 काय बरोबर नाही आता 36000 वगैरे लिहायचे 70 × 10 राईट 10 × 6 राईट काय बघून घ्या 10 × 6 6 × 12 12 सगळं 72 राईट म्हणजे कोण सुद्धा करायला 60/12 म्हणजे किती असेल 5 हा झाला तुमचा tan थीटा. आता थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे काय करायचं तुम्हाला tan इन्व्हर्स ऑफ 5. आता tan इन्व्हर्स ऑफ 5 तुम्हाला बघायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली पुणे tan ची व्हॅल्यू पुणे अँगलची व्हॅल्यू 5 आहे हे बघायचं आहे. तर काय करायचं पुन्हा लॉग टेबल मध्ये यायचं मी सांगतो तुम्हाला ओके. लॉग टेबल मध्ये काय करायचं तुम्ही नॅचरल tan मध्ये यायचं ओके. कुठे यायचं नॅचरल tan मध्ये यायचं ओके. आता बघा नॅचरल tan मध्ये काय आहे समजून घ्या पहिले ज्या व्हॅल्यूज आहेत. आता हे जे डिग्रीज आहेत ना बघून घ्या हे जे डिग्रीज आहेत यात नाही बघायचं याच्या आतमधल्या व्हॅल्यूज आहे ना त्यात बघायचं बरं. आता कोणती व्हॅल्यू आहे बघून घ्या tan इन्व्हर्स ऑफ 5 तर 5 बघा 5 बघा बघून घ्या 5 कुठे येत आहे बरं. सगळ्यात पहिल्यांदा व्हॅल्यू बघा 78 डिग्री किती 78 डिग्री बघा 78 डिग्री मध्ये 5 बघा कुठे आहे 78 डिग्री मध्ये 5 मला दिसला सगळ्यात पहिली व्हॅल्यू आहे बरं आहे ना ती आहे 42 मिनिट्स बघा 78 डिग्री 42 मिनिट्स बरोबर बघा 78 डिग्री किती आहे 42 मिनिट्स तो आहे 5.0045. तर आता मेन डिफरन्स आहे म्हणून आपण तीच व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल म्हणजे 78 डिग्री किती असेल 42 मिनिट्स. थिटा इक्वल टू काय असेल म्हणजे 78 डिग्री 42 मिनिट्स किंवा 78 डिग्री 78 पॉइंट किती असेल 7 डिग्री बरोबर 7 आणि ठीक आहे काय ओके. म्हणजे हा झाला आपला अँगल ऑफ बँकिंग. हा कोणता झाला आपला अँगल ऑफ बँकिंग ओके. तर लिहून घ्या अँगल ऑफ बँकिंग इज राईट किती असेल बघून घ्या 78 डिग्री 78 पॉइंट किती असेल बघून घ्या 7 डिग्री बरोबर ना. आता बघा आता अँगल ऑफ बँकिंग भेटला आपल्याला. आता काय करायचं आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हाईटसाठी काय करायचं सेकंड बघा हाईट आपल्याला फाइंड आउट करायचे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की डायग्राम फाइंड आउट करा. डायग्राम तयार करा. हा एच असेल हा बघितलं आपण हा एल असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं साइन थीटा इक्वल टू हा 90 असेल काय फॉर्म्युला आहे एच अपॉन एल का असेल ओके. सो एच इक्वल टू काय फॉर्म्युला असतो एल साइन राईट. अँगल ऑफ बँकिंग आपण पहिलेच तयार केला आहे ठीक आहे 78 डिग्री 42 डिग्री किंवा 78.7 डिग्री ओके. मग बघा एल ची व्हॅल्यू किती आहे सॉरी एल ची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर म्हणजे हा झाला 10 मीटर 10 इनटू काय असेल बघूया साइन ऑफ 78.7 डिग्री ओके. 10 इनटू काय करायचं साइन मध्ये जायचं 78.7 सॉरी 78.7 डिग्री बघायचं नॅचरल साइन मध्ये यायचं राईट. डिग्रीज मध्ये काय बघायचं बघा 78 डिग्री बघायचं राईट. 78 डिग्री मध्ये कोण बघायचं आहे 7 मिनिट्स सॉरी 0.7 म्हणजे 42 मिनिट्स बघायचं आहे. तर 78 डिग्री मध्ये बघून घ्या 78 डिग्री मध्ये बघून घ्या 0.7 डिग्री जो आहे तो आहे 9806 ओके. तर बघून घ्या तर 9806 म्हणजे काय असेल 0.9806. सो एच इक्वल टू काय करायचं आता बघा याला करा 10 न मल्टिप्लाय याला कशाला मल्टिप्लाय करा 10 याला जर आपण 10 न मल्टिप्लाय केलं तर पाहून घ्या काय होऊन जाईल 9.806 मीटर राईट. ही झाली आपली हाईट आपली म्हणजे त्या रूटची. सो हाईट बाय विच रूट इज tilted is ये असेल हो गया 9.806 काय असेल 9.806 काय असेल याला बरोबर करायचं. कारण की याच गोष्टीकडे प्रॉब्लेम दिलेला आहे
नेक्स्ट प्रॉब्लेम यावरच डिपेंड असेल. तर याला व्यवस्थित लिहून घ्यायचं. लॉग टेबलमध्ये व्हॅल्यूज बघायच्या आहेत, त्याच्याशिवाय कोणतंच काम करायचं नाही. ओके, तर बघा आता जे तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण हे बघा, तिसरा प्रॉब्लेम याच प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जे मोडून लिहिला आहे ना यावरच डिपेंड आहे तिसरा प्रॉब्लेम. बघा काय, द रोड इन द क्वेश्चन अबव इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट. म्हणजे वरच्याच क्वेश्चन सारखा काय रोड तयार आहे दुसऱ्याच्या तिसऱ्याच्यात. म्हणजे रेडियस किती असेल 70, स्पीड काय 60 मीटर पर सेकंड, बाकी सगळं तसंच आहे. बरं आहे. पण आता बघा एक नवीन त्यानं काय केला, कन्सेप्ट ऍड केला आहे, जो कोएफिशियंट म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत. थिटा किती असेल पहा, थिटा किती आला 78.7 डिग्री. बरं आहे ना. हे जे मागच्या प्रॉब्लेमचे आहेत ते सगळं इथे लिहून घेतो. ओके, थिटा इक्वल टू किती असेल 78.7 डिग्री. बरं आहे. आता बघा हाईट काय किती आहे, लेंथ किती आहे म्हणजे 10 सेंटीमीटर सॉरी 10 मीटर. बरं आहे. आणि हाईट जी आहे ती हाईट किती आहे, हाईट किती आहे बघूया 9.806 मीटर. आता बघूया हे मागच्याच प्रॉब्लेम सारखेच आहे. ओके, थर्ड असेल. मागच्या प्रॉब्लेममध्ये मी सेकंड लिहिलेलो आहे, फुल लिहिलेलो आहे, तुम्हाला तेवढं ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके, बघा द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल ऑन दिस रोड इज 0.8. म्हणजे पहा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यूएस हा असेल 0.8. ठीक आहे. विल देअर बी एनी लो स्पीड लिमिट. तर त्यांच्यामध्ये लो स्पीड लिमिट असेल का म्हणते कोणती तरी असेल तर सांगा. ओके, लिहायला लागणार. ओके, तर विल म्हटलेलं आहे कोणतरी लिहायची. ओके, बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. तर पहा अप्पर स्पीड लिमिट जी आहे ना ती आपण किती किती नव्हते एक्सीड करू शकतो. ठीक आहे ना. तर अप्पर स्पीड लिमिटकडे आपण नंतर येऊ. पहिले आपण काय करू, लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट म्हणजे पहा लक्षात द्यायचं आपल्याला कोण फाइंड आउट करायचा आहे, व्ही मिनिमम, आणि कोण फाइंड आउट करायचा आहे, व्ही मॅक्सिमम. ओके, तर पहा लक्षात द्यायचं काय करावं लागेल, मिनिमम स्पीड इज गिवन बाय सगळ्यात पहिल्यांदा बघा मिनिमम स्पीड इज गिवन बाय मिनिमम स्पीड इज गिवन बाय बोला मिनिमम स्पीडचा जो फॉर्म्युला आहे सॉरी व्ही मिनिमम तो काय फॉर्म्युला आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ आर जी tan theta minus pi असेल vs upon 1 plus pi असेल vs tan. तर या फॉर्म्युला ते पहिले बघा है ना. मिनिमम स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो हाच आहे का ते पहिले बघा. ओके, आता बघा पुन्हा r बघा ओके थोडं लक्ष द्या. आर असेल आता याचं काम केलं होतं. ओके, आर जो आहे बघा आर किती आहे फक्त बघा हे 72 जी किती आहे 10 इनटू बघा tan थीटा. तुला बघा tan थीटाची व्हॅल्यू किती आहे फक्त पहा tan थीटा. आता थोडंसं लक्ष द्यायचं आपल्याला पाहिजे tan थीटा, इथं थीटा दिलेला आपल्याला. बरं आहे ना. आता इथं काय करायचं, tan थीटा कॅल्क्युलेट करून घ्यायचं. आता बघा सुद्धा आपण tan थीटा कॅल्क्युलेट केलाय. बरं आहे. ही डायग्राम आहे, त्या डायग्राम मध्ये आपण बघितलेलं आहे थीटा इक्वल टू सॉरी थीटा इक्वल टू जेव्हा आपण डेरिव्हेशन बघितलं होतं. बरं आहे ना. त्यानंतर एक काम करतो मी tan थीटा पर्यंत बरोबर एक्सप्लेन करतो. ओके, बरं आहे. अँगल ऑफ बँकिंग जो आहे आपला तो बघा तो आपण काय करायचा अँगल ऑफ बँकिंग लिंक्स ते लागण तरी लिहू नका काय हरकत नाही. ओके, अँगल ऑफ बँकिंग लिंक्स प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्ही जो आपला थीटा होता सॉरी जो आपला tan थीटा होता किंवा थीटा होता राहिला तो थीटा जो होता तो होता tan इनव्हर्स ऑफ 5. आता 5 व्हॅल्यू विषय ते आपण आरामशीर ऍडजस्ट करू शकतो. आणि टेस्ट तुम्ही 5.0045 मिळाले आरामशीर ऍडजस्ट होत नाही. 5 बरोबर ठेवायचा tan इनव्हर्स इकडे येऊ द्या म्हणजे हा झाला tan थीटा. हा काय होतो 5. ओके, तर tan थीटाची आपली व्हॅल्यू. ओके, मग आता बघा राईट. आणि इथे जो थीटा आहे तो काय थीटा किती नंतर 78.70 तुला काम करायला लागतं याचं म्हणून दिला आहे तास. ओके, सो मिनिमम वेलोसिटी इज गिवन बाय मिनिमम वेलोसिटी इज गिवन बाय चला आपला काय फॉर्म्युला आहे मिनिमम वेलोसिटीचा व्ही मिनिमम
स्क्वेअर रूट ऑफ काय असेल बघा आर ची tan थीटा मायनस काय असेल यूएस अपॉन 1 प्लस काय असेल यूएस इंटू tan हा झाला मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला राईट. आता मिनिमम स्पीडचा जर फॉर्म्युला असेल तर पॉवर लक्षात द्यायला आपल्याला काय करायचं आर बोला आर ची व्हॅल्यू किती आहे बोला आर ची व्हॅल्यू किती आहे 72 जी की बघायचं आहे 10 into tan theta बोला tan theta किती आहे 5 यूएस कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.8 अपॉन 1 प्लस यूएस किती आहे 0.8 into tan theta किती आहे आता ही 5 व्हॅल्यू कशी पकडणं एकदम इझी आहे. हे जर आपण 78.7 डिग्री पकडलं असतं ना म्हणजे या 0.7 डिग्री मध्ये नस केला असता आपला मग त्या व्हॅल्यूला लागतो व्हॅल्यू 5.0045 तर मग त्रास गेला असता कॅल्क्युलेशनला ते बरं आहे. ओके बघा समजून घ्या 72 into 10 म्हणजे किती असेल समजून घ्या 720 into राईट 5 minus 0.8 करून पाहायचे याच्या बाजूला करतो 5.0 minus 0.8 10 minus 8 divided to 5 minus 1 becomes 2. right येत नसेल तर करून पाहायचं प्लस येत असेल तर 1 प्लस 0.8 प्लस 5 बघा 0.8 into 8 प्लस 5 into 5 गुणिले 8 म्हणजे 40 राईट. आता 40 जर आपण लिहिले तर पहा एक डिग्री नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे विचार ओके नेक्स्ट बघा काय राईट 720 ॲज इट इज into क्या है बात 4.2 अपॉन किती आहे 5 1 प्लस 4 किती होते 5 आता पहा 1 प्लस 4 5 होत असेल तर 5 याला भाग देऊन द्या ओके 5 ओके तो 5 मध्ये याला जर भाग द्यायचा असेल आपल्याला तर काय होईल बघून घ्या 5 एक 5 2 शिल्लक राहील 22 5 गुणिले 4 20 2 शिल्लक राहील राईट 5 गुणिले 4 20 ओके म्हणजे किती असेल कोण लक्षात राहील 144 into किती असेल 4.2 राईट. आता काय करायचं त्याला आता याला सॉल्व करायचं आता याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर थोडं लक्ष द्या बरं गडबड करू नका म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे फोन घ्या त्या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे 144 मल्टिप्लाइड बाय 0.4 ओके तर सरळ सरळ एक काम करायचं लॉगनं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं तसं तुम्ही करू शकता काही बिघडत नाही पण 44 मल्टिप्लाइड बाय 4.2 मोठं काम नाही ओके किंवा तुम्ही असं करू शकता 144 आहे बरं आहे 12 चा स्क्वेअर आहे 12 चा स्क्वेअर असेल तर तुम्ही 12 4.2 चा स्क्वेअर तुम्ही लॉग मध्ये करू शकता तुम्ही असंही करू शकता काय रे आता जास्त ओके काम करू टाका ना लिहूनच टाकलं असं कारण थोडंसं होऊन जाते बरं आहे बघा 144 जर असेल 12 चा स्क्वेअर किती आहे 144 आहे ठीक आहे तर 12 चा स्क्वेअर जर 144 12 बरं आहे ना इंटू काय असेल तुमच्या एक काम करतो स्क्वेअर रूट ऑफ काय असेल आपण 44 इंटू स्क्वेअर रूट ऑफ काय असेल 4 आता हे भेटला म्हणून आपल्याला 144 नुसतं भेटलं तर वाक्यामध्ये त्रास लागला असतं इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4.2 तर काय करायचं की स्क्वेअर रूट ऑफ जेवढे कॅल्क्युलेशन कमी करता येत असेल ना तेवढे कमी करायचे ओके स्क्वेअर रूट मध्ये यायचे तर स्क्वेअर रूट मध्ये पाहून घ्या 4.2 आहे 4.2 आहे म्हणजे काय करायचं समजून घ्या पहिले स्क्वेअर रूट फ्रॉम 1 to 10 मध्ये बघायचं 4.2 मध्ये बघा 4.2 नंतर कोणीच नाही तर 4.2 मध्ये 0 बघायचा बघा 4.2 मध्ये 0 10 2.049 आहे बस एक काम करा झालं तुम्हाला डॉक्युमेंटचं काम पडणार नाही सरळ सरळ तुम्ही त्याला 12 ने मल्टिप्लाय करू शकता आणि 12 ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर पहा काय होईल बघा 12 गुणिले 9 किती होईल तर बघा 12 गुणिले 9 किती होईल सर्व सांगा 105 10 डायरेक्ट किती असेल 10 12 गुणिले 4 48 47 58 कॅरी 12 गुणिले 2 किती असेल 24 राईट हिला आपण सांगू आता बघा किती डिजिट नंतर डेसिमल पॉईंट यायचा तर 3 डिजिट नंतर राईट हा असेल किती असेल बघा 24.588 राईट पूर्ण थांबा तरी प्रॉब्लेम झाला
लोड दिला 144 1200 ओके इन 4.2 त्याला डॉक्टरमध्ये व्हॅल्यू करू डॉक्टरमध्ये व्हॅल्यू 4.2 ठीक आहे 2.049 आणि तुम्ही क्लासमध्ये असते की त्याची व्हॅल्यू तुम्हाला उभं करायला असते आता होते काय की व्हॅल्यू तुम्हाला बघावं लागते मला सगळं बघावं लागतं बरं आहे क्लासमध्ये असतं त्याची तुम्हाला बघायला लावलं असतं तुम्ही पटकन सांगितलं असतं मी पटकन लिहिलं असतं थोडासा प्रॉब्लेम करतो ओके तर बघा आफ्टर 3 डिजिट्स तर 12 गुणिले 108 8 10 12 गुणिले 4 48 58 5 5 20 24 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आपल्याला फक्त 4 डिजिट पर्यंत पाहिजे पहा 224.59 आता काढून टाका 5 पेक्षा मोठा घेऊन घ्या आता बघा आता मिनिमम स्पीड बरोबर हा असेल मीटर पर सेकंड हा असेल मीटर पर सेकंड कन्फ्यूज व्हायचं नाही तुम्हाला मी सर कहू तर पहा नोट्समध्ये जे आन्सर टाकलाय आपण ते टाकलाय ऐकून घेतो ते टाकलाय मी 88 किलोमीटर पर आवर तर ते आन्सर आहे किलोमीटर पर आवर मध्ये राईट आणि हे आन्सर आहे मीटर पर सेकंड तर आपला जो स्पीड आहे बाबा म्हणजे मॅक्सिमम स्पीड किंवा जो स्पीड आपल्याला सांगितला आहे त्या स्पीडचा तो आहे 60 मीटर पर सेकंड आणि आपला स्पीड त्याला मिनिमम 24.59 मीटर पर सेकंड म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे पण ते वाढायचं या स्पीड विषय असतं नाही मला ओके 2 किलोमीटर मधला स्पीड आहे नोट्स मध्ये जो आन्सर सांगितला आहे किलोमीटर पर आवर वर सांगितला आहे आपण काढला मीटर पर सेकंड मध्ये तर त्याचा एक फरक पडतो ओके आपलं एसआय रेट फक्त बरोबर असलं पाहिजे एसआय रेट मध्ये आहे विषय संपला ओके म्हणजेच पाहत असं आहे मिनिमम स्पीड इज 24.59 काय असेल मीटर पर सेकंड आता पुन्हा आपल्याला काय विचारलाय बघा राईट बाय हाऊ मच कॅन द अपर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस तर या केस मध्ये अप्पर लिमिट मधला जो सॉरी म्हणजे मॅक्सिमम स्पीड जो आहे तो किती आहे ना काय होऊ शकतो एक्सीड होऊ शकतो आता पहिले समजून घ्या तर राईट आपण काल एक पॉईंट शिकलो त्या पॉईंटमध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं की जर अँगल जर 45 डिग्री असेल किंवा अबव 45 डिग्री असेल एक पॉईंट तुम्हाला नोट करून दिलेला आहे इफ द अँगल इज ग्रेटर दॅन 45 डिग्री और इक्वल टू 45 डिग्री देन देयर इज नो लिमिट ऑन द अप्पर लिमिट ऑफ द फोर्स किंवा मॅक्सिमम फोर्स मॅक्सिमम स्पीडवर किंवा अप्पर लिमिट ऑफ स्पीड वर कोणतंच लिमिट राहत नाही बरं देयर इज नो लिमिट ऑन मॅक्सिमम स्पीड त्यावर कोणतंच लिमिट तुम्ही स्पीड किती काही ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं व्ही मॅक्स काय असतो इनफायनाइट देयर इज नो लिमिट ऑन द मॅक्सिमम स्पीड ओके मग आता बघा ठीक आहे ना मिनिमम स्पीड आपण डिसाईड केला त्यांनी आपल्याला ओरिजिनल स्पीड दिला होता आता आपल्याला विचारलं की मॅक्सिमम स्पीड किती राहू शकतो तर पहिले हे बघा बरं थीटा किती आहे थीटा आहे 78.7 डिग्री थीटा किती आहे 78.7 डिग्री म्हणजेच काय आहे इन दिस केस theta equal to ये हो गया 78 पॉइंट जैसे तो एंगल ऑफ एंगल आर से बोल कर सकते सो थीटा इज ग्रेटर देन मुझे 45 डिग्री थीटा कैसा है ग्रेटर देन 45 डिग्री है सो दैट्स व्हाई थीटा इज ग्रेटर देन 45 डिग्री देयर इज नो लिमिट ऑन मैक्सिमम स्पीड there is no limit on maximum speed वर ऑन या लक्षात आहे अप्पर लिमिट त्यानंतर मी एक काम करतो there is no upper limit एक वर्ड लिहितो मी मग अप्पर लिमिट ऑन मॅक्सिमम स्पीड हे बरोबर बघायचं तर पहा क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 सॉरी प्रॉब्लेम 2 आणि प्रॉब्लेम 3 हे दोघे एकमेकांना लिंक आहेत राईट प्रॉब्लेम 2 चा डेटा प्रॉब्लेम 3 मध्ये यूज करायचा आहे ओके तर तुम्ही काय करायचं हे तिन्ही प्रॉब्लेम बरोबर व्यवस्थित लिहून घ्यायचे त्याला सॉल्व्ह करायचं काही होमवर्कसाठी तुम्हाला एखाद्या दिवशी पाठवून देईल म्हणजे थोडं प्रॉब्लेम झाल्यानंतर थोडे प्रॉब्लेम 2-3 दिवसानंतर थोडे प्रॉब्लेम झाले म्हणजे आता बघून घ्या काय आपण 5-6 प्रॉब्लेम घेतले होतो राईट थोडे प्रॉब्लेम वाढले की तुम्हाला एक होमवर्क म्हणून एखादी क्वेश्चन शीट देऊन देईल ओके तुम्हाला करता येईल तर ठीक आहे तर आता हे आपण सगळे प्रॉब्लेम बघितले तुम्ही सगळं लिहून घ्यायचं बरोबर आहे ना उद्याला आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे तो आहे कोनिकल पेंडुलम कोणता टॉपिक बघायचा आहे कोनिकल पेंडुलम तर कोनिकल पेंडुलमची काय कंडिशन आहे समजून घ्या पहिले तर आहे ना कोनिकल पेंडुलम हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला काय करायचा आहे मी तुम्हाला 11वीला शिकवलेलं बरं आहे कोनिकल पेंडुलम
एक डेरिव्हेशन तुम्हाला घेतलेलं आहे, मला वाटतं टेन्शनचं का असं काहीतरी डेरिव्हेशन घेतलेलं आहे की सॉरी टाईम पिरियडचं डेरिव्हेशन घेतलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, ते डेरिव्हेशन थोडंसं वाचून घ्यायचं आणि कोनिकल पेंडुलम काय भानगड आहे थोडी वाचून घ्यायची. बरं आहे, बाकी मी त्याला एक्सप्लेन करतो, बाकी ओके.